जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा प्रिझगर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, 2026चा प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार हा स्मिलजान रॅडिक यांना जाहीर झाला आहे. स्मिलजान रॅडिक हे प्रिझगर पुरस्कार मिळवणारे एकूण कितवे व्यक्ती आहेत? तर हा पुरस्कार मिळवणारे ते 55वे विजेते आहेत व ते हा पुरस्कार मिळवणारे चिली या देशातील दुसरे तर लॅटिन अमेरिकेतील 5वे वास्तुविशारद ठरले आहेत. रॅडिक यांनी वास्तुविशारदामध्ये ज्या रचना केल्या आहेत त्यात लंडनमधील डोनट आकाराचे पवेलियन व सेंटियागोमधील दगडांवर उभे असलेल्या रेस्टॉरंटचा समावेश आहे. मित्रांनो, प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्काराला वास्तुशास्त्रातील नोबेल म्हणून देखील ओळखलं जातं. 2025 मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर 2025 सालच्या या पुरस्काराने लिऊ जियाकुन यांना सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. 1979 मध्ये प्रिझगर दाम्पत्यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती व हे पुरस्कार कोणाद्वारे प्रायोजित केले जातात? तर हयात फाउंडेशनद्वारे हे पुरस्कार प्रायोजित केले जातात. पहिला पुरस्कार 1979 मध्ये फिलिप जॉन्सन यांना देण्यात आला व या पुरस्कारात बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात $1,00,000 देण्यात येतात. आता हा पुरस्कार पहा. 2025चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2025चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. लक्षात ठेवा, राजू बाविस्कर यांना कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला? तर काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी. एक्झाममध्ये आत्मचरित्र आहे, कविता आहे की कथा आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर हे एक आत्मचरित्र आहे. आणि साहित्य अकादमी पुरस्कारात किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात $1,00,000 देण्यात येतात व यंदाच्या या पुरस्काराचं वितरण 31 मार्च रोजी नवी दिल्लीत करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की साहित्य अकादमीद्वारे 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिले जातात व यात प्रत्येक भाषेसाठी एक निवड समिती असते व मराठी भाषेच्या निवड समितीमध्ये नागोराव तमाजी उत्कर व राजन गवस या 3 व्यक्तींचा समावेश होता. मित्रांनो, साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांसाठी दिले जातात. मग हे 24ला 24 नाव आपण पाठ करायचे का? तर एवढं पाठांतर करण्याची गरज नाही. आतापर्यंतच्या अनुभवानुसार आपण हिंदी, इंग्रजी, कोकणी, संस्कृत, गुजराती व आसामी या भाषांसाठीचे जरी पुरस्कार लक्षात ठेवले तर एक्झाममध्ये जो प्रश्न विचारला जातो तो आपण सोडवू शकतो. तर नोट करून घ्या. हिंदी भाषेसाठीचा पुरस्कार जीतीजी अलाहाबाद या संस्मरणासाठी ममता कालिया यांना देण्यात आला. इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार नवतेज सरना यांना त्यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी देण्यात आला. कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार हेनरी मेंडोनका यांना त्यांच्या कोकणी काव्यम रूपानी आणि रूपकम या निबंधासाठी देण्यात आला. संस्कृत भाषेसाठीचा पुरस्कार स्थान चतुस्तये ब्रह्मघोष या कवितेसाठी महामहोपाध्याय साधू भद्रेशदास यांना देण्यात आला. गुजराती भाषेसाठीचा पुरस्कार योगेश वैद्य यांना त्यांच्या भट्टखडकी या कवितेसाठी देण्यात आला असून आसामी भाषेसाठीचा पुरस्कार करही खेलर साधू या कादंबरीसाठी देवव्रत दास यांना देण्यात आला. मित्रांनो, यंदा साहित्य अकादमीने 24ला 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार दिले आहेत. या पुरस्कारामध्ये 8 काव्यसंग्रह, 4 कादंबऱ्या, 6 लघुकथा संग्रह, 2 ललित लेख, 1 साहित्यिक समीक्षा, 1 आत्मचरित्र व 2 स्मरण स्वरूप साहित्य कृतीचा समावेश आहे. साहित्य अकादमीविषयी माहिती नोट करून घ्या. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व साहित्य अकादमी संस्था 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन. इंडियन वेल्स 2026 स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद हे आर्यना सबालेन्का यांनी पटकावलं आहे.
आरेना सबालेन्का यांनी अंतिम सामन्यात एलेना रिबाकिना यांना हारून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तसेच या स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे यानिक सिन्नर यांनी पटकावलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते बंदर हे व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर ठरले? तर आता व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे विवो चिदंबरनार बंदर हे भारतातील पहिलं बंदर ठरलं आहे. विवो चिदंबरनार बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हे बंदर तामिळनाडू राज्यात स्थित आहे. या बंदराबरोबर भारतातील जे 12 प्रमुख बंदर आहेत त्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. तर पहा, दीनदयाल बंदर गुजरात राज्यात स्थित आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू हे आपल्या महाराष्ट्रात, मोरमुगाव बंदर गोव्यात, न्यू मंगलोर बंदर कर्नाटक, कोचिन बंदर केरळ, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर कोलकाता, पॅराद्वीप बंदर ओडिशा, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, कामराज चेन्नई व विवो चिदंबरनार बंदर हे तामिळनाडू या राज्यात स्थित आहेत. मित्रांनो, या बंदराचा असाच क्रम लक्षात ठेवा. एक्झाममध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतातील प्रमुख बंदराचा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. पुढील प्रश्न, राज्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती व अलीकडेच्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ही जी अनंत बदर समिती आहे याची स्थापना ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आली होती आणि अनंत बदर हे पाटणा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग अंडर 19 फ्युचर चषक स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चंद्रिका पुजारी यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे व हे या स्पर्धेतील भारताचं एकमेव सुवर्ण पदक आहे. या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावलं आहे. यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर थायलंड या देशात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, आंध्र प्रदेशातील अमरावती येथे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. तर या पुतळ्याची उंची किती हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या पुतळ्याची उंची ही 58 फूट इतकी आहे व हा पुतळा कोणाचा आहे? तर हा पुतळा पोट्टी श्रीरामुलू यांचा आहे. तुम्ही यांचं नाव भाषिक आधारे राज्य पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेत ऐकलं असेल. यांच्याच उपोषणामुळे आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली होती. त्यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 53 दिवसाचं उपोषण केलं होतं व यातच यांचं निधन झालं. त्यानंतरच आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली होती व त्यांच्या स्मरणार्थ आता आंध्र प्रदेशमध्ये स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, आसावरी काकडे यांचे नुकतेच निधन झाले तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर या ज्या आसावरी काकडे आहेत या एक कवयित्री होत्या व आता त्यांचं पुणे येथे निधन झालं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता व त्यांची गाजलेली पुस्तके सुद्धा नोट करून घ्या. यात बोल माधवी, आरसा, आकाश, लाहो, मी एक दर्शनबिंदू, रहाटाला पुन्हा गती दिली मी व स्त्री असण्याचा अर्थ हे त्यांचे काही गाजलेले पुस्तक आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, 12व्या आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद आहे याचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं होतं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आर वेरामुथू यांना आता 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ते कोणत्या भाषेतील लेखक आहेत? तर ते तामिळ भाषेतील लेखक असून हा पुरस्कार मिळवणारे ते 3रे तामिळ साहित्यिक ठरले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सर्वोत्कृष्ट छायांकनाचा ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.